श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहेत संक्रांती स्पेशल तीळ मुरमुरा आणि शेंगदाण्याचे लाडू. त्यासाठी आपण घेतलाय गूळ, तूप, पॉलिश केलेले तीळ आणि थोडा डिंक. आता आपण घेतलेले शेंगदाणे, गूळ, तूप, थोडा डिंक, 2 कप मुरमुरे, त्याला 2 कप गूळ, थोडं तूप, थोडा डिंक. चला तर मग आता आपण गॅसवर कढई ठेवू. गॅस सुरू केला आहे. गॅसवर आपण कढई ठेवली. कढई थोडी जाड बुडाचीच घ्यायची म्हणजे खाली लागणार नाही. आता आपण कढईत पॉलिश केलेली तीळ टाकून घेतली. मी 2 कप तीळ घेतली. आता आपण तीळ छान खमंग भाजून घेऊ म्हणजे तीळचा कच्चेपणा राहणार नाही. आता छान आपण बघा तीळ छान भाजून घेतली. आता आपण परत गॅसवर कढई ठेवूया. आता कढई गरम झाली. आता कढईत आपण थोडं तूप टाकू. 1 चमचा तूप टाकायचं म्हणजे लाडूंना छान चमक येते. बघा 1 चमचा आपण तूप टाकून घेतलंय. आता आपण यात मी साधाच गूळ घेतलाय. चिक्कीचा गुळाने लाडू कडक होतात. तर आपण साधाच गूळ घेतलाय. साधा गूळ टाकून घेतला. आता गुळाला छान गरम करू. आता त्याच्यात थोडं मी पाणी टाकून घेतलं म्हणजे तो लवकर वितळेल. जास्त नाही टाकायचं पाणी, 2च चमचे टाकायचं. बघा आता आपण छान चाळून घेतलंय. आता पाकाला छान उकळी यायला लागली. आता आपण वाटीत पाणी घेऊ, त्याच्यात पाक चेक करून घेऊ. बघा वाटीत पाक चेक करू आपण. बघा पाण्यामध्ये पाक विरघळून राहिला म्हणजे अजून पाक झालेला नाही. आता परत आपण कमी गॅसवर अजून हलवत राहू. बघा छान बुडव्या 2-2 मिनिटात चेक करता येतं तर पाक जास्त पक्का होऊन जाईल. आता परत आपण वाटीत पाणी घेतलं. बघा आता पाकाची गोळी होते. अजून थोडं चाळून घेऊ. अजून पाक झालेला आहे आपला. हलवत राहायचं म्हणजे खाली पाक लागणार नाही आणि जास्त पक्का होणार नाही. आता परत आपण वाटीत थोडं पाणी घेऊन त्याच्यात पाक घेतलाय थोडा. आता परत बघू आपण पाकाची गोळी होते का. बघा आता पाकाची गोळी म्हणजे जास्त कडक पण होत नाही, जास्त नरम पण होत नाही. अशी खाली टाकून बघायची. तेव्हा आपल्याला थोडा आवाज आला की समजायचं झालाय पाक. आपला पाक तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलाय म्हणजे पाक जास्त तापलाय म्हणून. आता आपण त्यात थोडासा डिंक टाकलाय. पूर्ण टाकायचं, थोडा टाकायचा डिंक टाकलाय आणि त्यात थोडं तूप टाकून घेतलंय. डिंकामुळे छान कलर पण छान येतो आणि चमक पण येते. आता त्याच्यात तीळ टाकून घेतली आपण. तीळ थोडी लागता टाकायची. आपण अजून नंतर ॲड करू शकतो. बघा मी अजून ॲड केली तीळ छान आता पूर्ण मिक्स करून घेऊ आपण लाडूसाठी. छान मिक्स होत झाली आहे. आता आपण खाली कढई उतरवून घेतली. आता आपण एका ताटामध्ये पाणी घेतलंय, कोमट पाणी, आणि त्याच्यात कढई ठेवून घेतली म्हणजे वरून जरी मिश्रण थंड झालं तरी खालून थोडं गरम राहील. बघा आता लाडू छान वळून घेतले. थोडा चटका लागेल. जास्त गरम पण नाही करायचं, जास्त थंडमध्ये पण लाडू बांधायचे नाही. बघा पाणी किंवा तूप लावून लाडू वळून घ्यायची. आता आपण परत कढई ठेवली. आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. फुल गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेतले. चाळत राहायची म्हणजे ते करपणार नाही. आता छान आपण शेंगदाणे भाजून घेतले. आता मी गॅस पेटवला नाहीये पण गरम कढईत ते मुरमुरे टाकून ठेवलेत म्हणजे ते कुरकुरीत राहतील. बघा आपले मुरमुरे परत झाले. आता आपण ते भांड्यात काढून घेऊ. आता परत कढईत तूप टाकलं. आता आपण त्याच्यात परत आता शेंगदाण्याच्या लाडूसाठी आपण गूळ टाकलंय. आता मी 1 कप शेंगदाणे घेतले, त्याला अर्धा कप गूळ घेतलाय. थोडंसं पाणी टाकून घेतलंय. तिळाला 2 वाटी तिळाला 1.5 वाटी गूळ लागला. आता बघा चेक करून घेतला आपण.
तर आपला पाक तयार आहे. आधीप्रमाणेच आपला पाक चेक करून घ्यायचा. तिळाच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे. आता आपण ते शेंगदाणे टाकून घेतले, छान चाळून घेतले. आता हे आपण ताटात काढून घेऊ मिश्रण. ताटात मिसळ काढून घेतले. परत त्या कोमट पाण्यात आपण ताट ठेवून घेतलंय. आता हळूहळू लाडू वळून घेऊ. बघा छान लाडू आले. ते थोडे गुळाचा कलर व्हाईट असल्यामुळे थोडे जास्त व्हाईट व्हाईट दिसत आहेत. याला लाल गुळ छान असतो, पण माझ्याकडे व्हाईट गुळ होता. बघा किती छान लाडू तयार झाले. आता परत आपण मुरव्याची तयारी करूया. आपण त्याच कढईत परत गूळ घातलाय, तूप घातलंय, थोडं पाणी घातलंय. आता आपण आधी केल्याप्रमाणे पाक तयार करून घेऊ. बघा पाक आपला तयार आहे. मुरमुऱ्याच्या लाडूसाठी पाक जास्त लागतो, शेंगण्याच्या लाडूसाठी थोडा कमी लागतो. बघा आता आपण पाक तूप टाकून घेतले पाकात. वाटीने आपण चेक करून घेतोय पाक. पाक झालाय की नाही. बघा जास्त कढई की नाही, जास्त नरमही झालाय, म्हणजे आपली गोळी बनते. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता आपण त्याच्यात मुरमुरे ॲड करून घेऊ. छान मुरमुरे ॲड करून घेतले. मुरमुऱ्यात थोडा पाक जास्त लागल्यामुळे आपण सर्व मुरमुरे ॲड करून घेऊ. जर ते आपल्याला विशेष सैल वाटत असतं तर ते बरोबर नंतर बरोबर होऊन जातं. आता परत आपण कोमट पाण्यात ताट ठेवून घेतलंय. बघा ते सुंदर मिश्रण दिसतंय. आता आपण लाडू वळून घेऊ. पाण्याचा हात लावायचा किंवा तुपाचा हात लावून लाडू वळून घ्यायची. छान आपले लाडू वळून झाले आहेत. बघा छान लाडू दिसत आहेत. चला, तर तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा,